श्रीमती पूनम कर्णिक या ठाणे येथील रहिवासी असून कला, साहित्य आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. संगीत क्षेत्रात त्यांना सुगम संगीताची विशेष आवड असून त्यांनी अनेक लहान मोठ्या कार्यक्रमात कराओके तसेच लाईव्ह म्युझिकवर गीते सादर केली आहेत आणि आजही त्या संगीताची सेवा करत आहेत. संगीतासोबतच त्यांनी अनेक कार्यक्रमात निवेदनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. गाण्याचे कार्यक्रम, वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे अशा विविध प्रसंगी त्यांच्या प्रभावी आवाजातून कार्यक्रमांना वेगळी उंची मिळाली आहे. तसेच काही कार्यक्रमांमध्ये त्यांनी कथाकथन करून श्रोत्यांची मने जिंकली आहेत. साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. 11 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या नाजूक नाती या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाला कोकण ग्राम विकास मंडळ यांच्याकडून साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या लेखणीतून नात्यांची कोमलता आणि जीवनातील भावविश्व सुंदररित्या व्यक्त झाले आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताच्या 3 परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या कलेला अभ्यासाची जोड दिली आहे. याशिवाय नोकरी सांभाळत त्यांनी आपल्या सर्व कला आणि आवडी जोपासल्या. हे विशेष कौतुकास्पद आहे. त्या कुलगाव बदलापूर नगर परिषद येथे कार्यरत होत्या आणि जानेवारी 2022 नियमानुसार सेवानिवृत्त झाल्या. सेवा काळात त्यांनी कर्तव्य दक्षतेने विविध परीक्षा दिल्या. तसेच ग्रंथालय परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या. काही काळ शिवगर्जना या वृत्तपत्रांतून त्यांनी लेखनही केले. तटी त्यांनी निवेदन लेखन, प्रास्ताविक लेखन अशा स्वरूपातही योगदान दिले आहे. सध्या त्यांच्या पुढील कथा आणि कादंबरी लेखनाचे कार्य सुरू आहे. कला, साहित्य, संगीत, निवेदन आणि समाजशील कार्य यांचा सुंदर मिलाप असलेल्या त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची दखल घेऊन आज सर्व स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.